इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। आजचा विषय हा मना सज्जना भक्ती पंथेचे जावे असा आहे। आपण सर्व जाणतोच की समर्थ रामदासांनी जे शेकडो मनाचे श्लोक लिहिले त्यातला हा एक मनाचा श्लोक आहे, ज्याची सुरुवात मना सज्जना भक्ती पंथेचे जावे अशी आहे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, त्यातलं दुसरं चरण आहे। जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावी करावे, अशा त्या 4 ओळी आहेत। त्यातली पहिली ओळ मना सज्जना भक्ती पंथेची जावे हा आजचा विषय आहे आणि तो विषय आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उद्युक्त झालोय। पहिला शब्द जर बघितला तर समर्थ रामदासांनी या ओळीमध्ये, या ओवीमध्ये मनाला साथ घातलेली, त्यांनी बुद्धीला साथ घातलेली नाही, त्यांनी बाकी इंद्रियांना साथ घातलेली नाही, त्यांनी साथ घातली आहे ती फक्त मनाला। कारण मन हेच सर्व कारणांचं कारण। असं म्हणतात, चित्ते प्रसन्नम भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णम भुवनम विषण्ण। ज्याचं चित्त म्हणजे मन प्रसन्न आहे त्याच्यासाठी सगळं जग प्रसन्न आहे, आणि ज्याचं चित्त विषण्ण आहे म्हणजे दुःखी आहे त्याच्यासाठी सगळं जग दुःखी आहे। आणि मनाचेच नाना विकार असतात, जसं आपल्याला वाटतं आतमधून तसंच आपल्याला जग दिसतं। आपला स्वभाव जर रागीट असेल तर आपल्याला सगळंच आक्रमक दिसायला लागतं। आपला स्वभाव शांत असेल तर आपल्याला सगळंच शांत, सौहार्दपूर्ण, सौजन्यशील असं वाटायला लागतं। आपला स्वभाव सकारात्मक असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सकारात्मकता दिसते, आणि नकारात्मकता असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त दोष दाखवणं, वैगुण्य दाखवणं आणि त्यामध्ये सुख मानणं, आनंद मानणं हे उद्योग आयुष्यभर करत बसतो आणि त्याला जीवन हे नाव देऊन मोकळं होतं। म्हणून समर्थांनी पहिली साथ ही मनालाच घातलेली आहे की हे मनाचे सगळे विकार आहेत, मनाचे सगळे प्रकार आहेत, आणि त्यामुळे हे असं सगळं घडतं। परंतु पुढचा शब्द हा सज्जना असा त्यांनी वापरला आहे, कारण संतांसाठी, सज्जनांसाठी सगळे लोक हे सज्जनच असतात। ज्ञानेश्वर पसायदानामध्ये दुरितांचे तिमिर जाऊ असं म्हणतात। आम्हाला दुरित हवे आहेत, मात्र त्यांचं तिमिर नष्ट हो ही आमची इच्छा आहे। त्यांच्यातला अंधकार जो आहे तो नष्ट झाला पाहिजे, त्यांच्यातलं खलत्व जे आहे ते नष्ट झालं पाहिजे, मात्र तरी सुद्धा आम्हाला दुर्जन हवे आहे। पण त्यातला नको असलेला भाग काढून टाकला तर हवा असलेला भाग आपल्याला मिळू शकेल। मायकल एंजेलो कोणीतरी विचारलं, तो उत्तम शिल्पकार होता जगातला, त्याला कोणीतरी विचारलं की तू प्रत्येक शिल्प सुंदररित्या तयार करतो तर ते कसं करतोस? त्यावेळेस तो म्हणाला की मी काहीच करत नाही, मी शिल्प तयार करताना नको असलेला भाग काढून टाकतो, हवा असलेला भाग आपोआप तिथे तयार होतो। त्यामुळे जे नकारात्मक ते काढून टाकायला लागेल, त्यामुळे सकारात्मक असेल ते निर्माण होईल। म्हणून समर्थ काय, तुकाराम काय, ज्ञानेश्वर काय, नामदेव काय, बहिणाबाई काय, सगळ्या संतांना सगळ्यांमध्ये चांगुलपण दिसतं। कारण माणसाच्या मूलभूत चांगुलपणावर, माणसाच्या विवेक बुद्धीवर त्यांचा विश्वास आहे। परिस्थितीजन्य अशा काही चुका होतात, काही गोष्टी स्वभावामुळे घडू शकतात, काही अपराध हे मजबुरी म्हणून होऊ शकतात, परंतु मूळ माणूस हा चांगलाच आहे यावर त्यांचा विश्वास आहे। आणि म्हणून सज्जन असं मन, सज्जनाचं मन, मनाला त्यांनी सज्जन असं म्हटले। आणि पुढचा शब्द आहे भक्ती पंथेची जावे, की आयुष्यामध्ये अनेक पंथ असू शकतात। प्रेमाचा पंथ असू शकतो, ज्ञानाचा असू शकतो, कर्माचा असू शकतो। त्याच्यात समर्थांनी भक्तीचा पंथ निवडायला सांगितलं, कारण आपलं जीवन जगत असताना समर्थांच्या दृष्टीने या गोष्टी एवढाच महत्वाचा भाग हा भक्तीचा आहे। आणि या भक्तीच्या पंथावर म्हणजे भक्तीच्या मार्गावर जर आपण जाऊ शकू तर आपलं जीवन हे सर्व गुण संपन्न, सुंदर, छान, आदर्श असं जीवन होऊ शकेल। हा महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे भक्तीला समर्थांनी जास्त महत्व दिलं। आपण इतर संतांमध्ये जरी बघितलं, म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं आपण बघितलं, हनुमानाचं बघितलं, मीरेचं बघितलं, कबीराचं बघितलं, तुलसीदासाचं बघितलं, चैतन्य महाप्रभूंना बघितलं, या सगळ्यांमध्ये एक दुवा जो सामायिक आहे तो म्हणजे ज्ञान आहे, कर्म आहे, समाजाबद्दलची कळवळ आहे, सौजन्यशीलता, प्रेम, करुणा वगैरे सगळं आहे। पण त्यातला एक महत्वाचा दुवा जो सगळ्यांना समान पद्धतीने जोडणारा दुवा आहे तो म्हणजे भक्ती हा आहे। आणि म्हणून भारतामध्ये ज्या अनेक चळवळी झाल्या त्यामध्ये भक्ती चळवळ जगातच नव्हे भारतातही भक्ती चळवळी अत्यंत महत्वाची चळवळ मानली जाते, ज्यामध्ये तुकाराम
रामदास, नामदेव, साधारण हे सगळे संत येतात. त्यानंतर चैतन्य महाप्रभू, रामकृष्ण परमहंस, त्यानंतर स्वतः कबीर येतात, त्यानंतर मीरा येते, त्यानंतर शबरी येते. असे अनेक लोक येतात की ज्यांनी भक्तीला अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. तुम्ही जर अनेक योग बघितले, त्यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे. श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये ज्या काही योगांना, 3 योगांना महत्व दिलंय, त्यातला महत्वाचा योग म्हणजे भक्तियोग. आणि सगळा 12वा अध्याय जर तुम्ही बघितला तर तो 12वा अध्याय फक्त भक्ती योगावर, भक्ती योग नाम हा असा तो पूर्ण भक्तीवरच अवलंबून आहे. मग त्यामध्ये भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी, त्यातले चांगले गुण काय असू शकतात, वाईट गुण काय असू शकतात, परमेश्वराची प्राप्ती कशा पद्धतीने होऊ शकेल, हे सगळं बघितलंय, सांगितलंय, जे आपण नंतर बघू. मात्र त्यांनी देखील भक्तीलाच महत्व दिले. विवेकानंदांनी शिकागो सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांचं जगप्रसिद्ध भाषण दिलं आणि त्यानंतर 3-3.5 वर्ष ते सुधारलेल्या जगतात राहिले आणि तिथे त्यांनी शेकडो हजारो व्याख्यानं दिली. त्यामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग ही त्यांची व्याख्यानं होती. त्यातलं एक व्याख्यान भक्तियोग होतं. आणि भक्तीचा महिमा हा त्यांनी त्या जगातल्या लोकांना समजावून सांगितला की तुमच्याकडे विज्ञान आहे, तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, तुमच्याकडे सुधारणा आहे, परंतु तुमच्याकडे भक्ती जरी असली तरी त्या भक्तीतला ओलावा, त्यातली करुणा, त्यातली दया, त्यातलं प्रेम हे तुम्ही भारतीयांकडनं, हिंदू माणसांकडनं शिकण्यासारखं आहे. कारण आमच्या दृष्टीनं आमच्या देशातला भिकारी सुद्धा भीक मागण्यापूर्वी सुद्धा देवाचं नाव घेतो. इतका देव आणि धर्म आणि अध्यात्म आणि तत्वज्ञान आणि कर्मकांड वगैरे हे सगळं आमच्याकडे ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला ते काही शिकवण्याची गरज नाही. तुम्हाला उलट आम्ही ते शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हाला आम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही आम्हाला विज्ञान, तंत्रज्ञान शिकवा, त्यानंतर सुधारणा कशा होतात, शोध कसे लावले जातात, हे सगळे तुम्ही आम्हाला शिकवू शकता. मूलभूत त्यांचा धागा होता की भारताने जगाला जर काय दिलं असेल तर भक्तीचं तत्वज्ञान दिलेलं आहे. तर हे सगळं भक्तीचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. मी माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आमच्या घराचं कुलदैवत जे आहे ते रेणुका देवी आहे, माहूरची रेणुका देवी. आणि असं म्हणतात की कुलदेवतेचं जर तुम्ही मनोभावे पूजन, अर्चन, कामना सगळं केलं तर तुमचा उद्धार लवकर होऊ शकेल. याचं कारण असं आहे की तुम्ही त्या रांगेमध्ये तुलनेनं देवीच्या जवळ उभ्या असता किंवा परमेश्वराच्या त्या जवळ उभ्या असता. कारण तुमच्या पूर्वजांपासून शेकडो पिढ्यांपासून ही परंपरा चालत आलेली असते आणि तुम्हाला पण ते भाग्य लाभलेलं असतं. म्हणून कुलदेवतेचं स्मरण हे इष्ट आद्य मी स्वतः मानतो आणि 100% श्रद्धा रेणुका देवीवर ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. जे चांगलं झालं ते देवीमुळेच झालं आणि जे काही चुकीचं झालं असेल किंवा जे काही नकोसं झालं असेल ते आपलं स्वतःचं प्राक्तन, प्रारब्ध, संचित वगैरे सगळं असतं. परंतु ते सुद्धा आपल्याला भोगायला लागेल. आणि काहीतरी चांगलं व्हायचं असेल तर आपले भोग हे आपल्याला भोगायलाच लागतात. म्हणून 100% श्रद्धा तिच्या चरणांशी वाहिलेली आहे. आणि असं सांगितलेलं आहे की शरण तुला भगवंता ही जी ओळ आहे, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंत, तुला सगळं अर्पण आहे. आणि म्हणून जबाबदारी ही देवीवर सुद्धा टाकलेली आहे की आता जे काही आहे ते करायचं आहे, ते तुलाच करायचं आहे. त्यामुळे आता हा निर्णय तुझा असला पाहिजे. आणि त्यामध्ये मी बिलकुल डळमळलेलो नाहीये. काही जण सल्ले देतात, याचं केलं पाहिजे, त्याचं केलं पाहिजे, परंतु अनेक वर्षांपासून मी स्वतः ठाम राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि देवीकडे मागताना साधारणपणे काही विशेष अशा अडचणी येऊ देऊ नको, जरी आल्या तरी तिथल्या तिथं त्याचं निराकरण व्हायला पाहिजे हे म्हणणं सतत चालू असतं. त्यानंतर नामस्मरण चालू असतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सतत कृतज्ञता, कृतार्थता, कृतकृत्यता आणि शरणगट्टा व्यक्त केलेली असते की जे काही होतंय ते चांगलं झालेलं आहे, माझी काहीही पात्रता नाही, माझी काहीही लायकी नाही, परंतु त्याच्यापेक्षा भरपूर असं काहीतरी तुझ्याकडनं मिळतंय, हेही काही कमी नाहीये, हा भाव तिथे अर्पण केलेला असतो. तर माझ्या दृष्टीने भक्तीचा हा असा विषय आहे की तो भक्तीचा विषय हा डळमळीत असू शकत नाही. आज तुम्ही काहीतरी मागितलं आणि तुम्हाला मिळालं म्हणून तुमचं भगवंतावर खूप प्रेम आहे, आणि उद्या तुम्ही काहीतरी मागितलं आणि मिळालं नाही म्हणून भगवंत बदलला जातो. 4-4, 6-6 महिन्याला, वर्षाला लोक नोकऱ्या बदलतात. तसे भगवंत बदलणारे लोक सुद्धा आम्ही बघितलेले आहेत की साईबाबांमुळे नाही झालं तर गजानन महाराजांकडे, त्यांच्यामुळे नाही झालं तर मग शेवटी स्वामी समर्थांकडे, तिथे नाही झालं तर श्रीरामाकडे, मग शिवाकडे. हे सतत जे चालू असतं तिथे मला असं वाटतं की परमेश्वर सुद्धा भक्ताची कडक अशी परीक्षा घेत असतो. आणि त्या तुलनेमध्ये तुमचं आमची साधना वगैरे काहीच नसते. मग आपण जर महापुरुषांची उदाहरणं बघितली जी आपण पुढे बघणार आहोत, अत्यंत मोठी माणसं ज्यांच्यावर परमेश्वराची अत्यंत कृपा होती, प्रेम होती, त्यांना सुद्धा कुठल्या गोष्टी चुकलेल्या नाहीये. तुम्ही आम्ही माणसं, आपल्याला काही साधारण आर्थिक समस्या येतात, कौटुंबिक समस्या येतात, शारीरिक मानसिक समस्या येतात,
आणि आपण त्या तुलनेत परमेश्वरावर लगेच बोट दाखवून मोकळं होतो आणि आपण म्हणतो मी इतकं केलं, परंतु प्रचंड भक्ती करणारी, प्रचंड साधना करणारे हजारो लोक या जगात आहेत. त्या तुलनेमध्ये आपलं कितपत असतं याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराकडे भक्त म्हणून फक्त मागत असताना भक्ताची काही आदर्श लक्षणं आहेत, ती आदर्श लक्षणं जी आपण पुढे बघणार आहोत ती देखील आपल्यात निर्माण करणं हे आपलं इष्ट आद्य कर्तव्य आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण स्वतःच्या अधिकारांबद्दल जेवढं जागरूक असतो तेवढं आपण स्वतःच्या जबाबदाऱ्यांबद्दल आणि नैतिकतेबद्दल जागरूक नसतो आणि कदाचित परमेश्वर हेही बघत असतो. आणि म्हणून एखादा माणूस 1-2 रुपये अर्पण केलेला एखादा माणूस आणि 1-2-5 लाख रुपये अर्पण केलेला माणूस, कदाचित त्यांना मिळणारी फळं ही सारखीच असू शकतात, कारण तुमच्या आमच्या लेखी त्या पैशांची किंमत कमी जास्त असू शकते, परंतु परमेश्वराच्या चरणाशी समदुःखे सुखे कृत्वा हे जे आपण म्हणतो की सगळं त्याच्या दृष्टीने सारखं आहे. म्हणून त्या परमेश्वराच्या भक्ताच्या हृदयातली शुचिता, शुचिर्भूतता, शुद्धता, स्वच्छता हाच परमेश्वरासाठी अर्पण केलेलं नैवेद्य असू शकतो. आणि त्या दृष्टीनंच परमेश्वराचं आपल्यावर काहीतरी कृपेचा वर्षाव होऊ शकतो, आपल्यावर करुणा होऊ शकते, ही भावना आहे. आणि त्या दृष्टीनं मी स्वतः गेली अनेक वर्ष काम करतो. आता आपण भक्तीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला हा विचार करायला लागेल की भक्ती ही फक्त परमेश्वराचं तुम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि परमेश्वर आपल्याला प्रसन्न झाला इतक्यापुरतीच भक्ती ही मर्यादित नाहीये. तर प्रल्हादाने जेव्हा विष्णूचा नामजप केला, हजारो लाखो वेळा त्यांनी तो नामजप केला आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूने जो काही उग्र अवतार धारण केला आणि त्यानंतर श्री नरसिंहाच्या रूपामध्ये विष्णू स्वतः आले असं म्हणतात आणि त्याने भक्त प्रल्हादाला वाचवलं, त्याला एक प्रकारचं जीवदान दिलं, वरदान दिलं आणि त्याचं आयुष्य पुढे अधिक चांगलं घडलं आणि हिरण्यकश्यपूचा त्यामध्ये अंत झाला. ही जी काही कथा आहे, ही आख्यायिका आहे, त्यामध्ये भक्त प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला वेळोवेळी त्याच्याबरोबरच जेव्हा भगवान श्रीराम हे स्वतः रामायणामध्ये वनवासात असताना जेव्हा ते सीतेच्या शोधार्थ इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेस शबरीची आणि त्यांची जेव्हा गाठभेट झाली तेव्हा शबरीचं असं म्हणणं होतं की मी मातंग आहे, मी भिल्ला आहे आणि मी तुमची पूजा अर्चा करते, परंतु मी तुमच्या चरणांना स्पर्श करण्याची माझी पात्रता नाहीये, मी तुमच्या तेवढ्या जवळ येऊ शकणार नाही, तुम्ही स्वतः क्षत्रिय उच्चवर्णीय आहात, तुम्ही राजे आहात, तुम्ही परमेश्वर आहात वगैरे वगैरे. तर त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीला म्हणजे भक्त प्रल्हादांनी त्याच्या वडिलांना आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीला जो काही संदेश दिला त्यामध्ये नवविधा भक्ती, ज्याचा उल्लेख पुढे भागवत वगैरे या ठिकाणी आलेलाच आहे, परंतु ही त्याची मूळ आहे. त्या दोघांमध्ये फरक, भक्त प्रल्हादांनी जी भक्तीचे प्रकार सांगितले आणि रामाने जे भक्तीचे प्रकार शबरीला सांगितले त्यामध्ये फरक जरी असला तरी त्यातल्या काही गोष्टी सारख्या आहेत. त्यातला पहिला प्रकार जो भक्तीचा सांगितला जातो तो म्हणजे श्रवण भक्ती हा आहे. म्हणजे असं की कुणीतरी परमेश्वराबद्दल काहीतरी चांगलं सांगताय, परमेश्वराची स्तुती होतीये, परमेश्वराची करुणा भाकली जातीये आणि त्या पद्धतीनं श्रवण त्याचं चालू आहे. मग कीर्तनकार कीर्तन करतात, प्रवचनकार प्रवचन करतात, हे करत असताना त्यांना त्यांच्या प्रवचनाने आणि कीर्तनाने जेवढा लाभ होऊ शकतो खचितच तेवढाच लाभ, अधिकही लाभ कदाचित श्रवणाने पण होऊ शकेल का, असा साधारण भक्तीचा हा विचार आहे. म्हणून श्रवण भक्तीला देखील खूप महत्व दिले. म्हणून एखादी व्यक्ती जर बोलत नसेल आणि परमेश्वराच्या संदर्भातली त्याची स्तुती, त्याचं चांगुलपण, त्याच्याबद्दलची महानता ही ऐकून घेत असेल तर तो सुद्धा भक्तीचा एक प्रकार सांगितला जातो. आणि त्या दृष्टीने शुकदेवाने जेव्हा परीक्षिताला भागवत सांगितलं, भागवत सांगितल्यानंतर परीक्षित ते ऐकत होते, स्वतः महाराज परीक्षित, त्यावेळेस शुकाने सांगितलेलं भागवत हे परीक्षिताने ऐकल्यामुळे देखील परीक्षित हा परमेश्वराच्या निकट जाऊ शकला, जवळ जाऊ शकला आणि त्याला परमेश्वराच्या संदर्भातल्या काही गोष्टी प्राप्त होऊ शकल्या. ही श्रवण भक्ती. दुसरी म्हणजे कीर्तन भक्ती. मी अनेक मोठे संत, आता वाल्मिकी असतील, यांनी रामायणात काही वेळा कीर्तन केलेलं आहे, रामदास अनेकदा कीर्तन करत असत, अनेक संत प्रवचन कीर्तन हे चालूच आहे. ते करत असताना त्यांना देखील परमेश्वराच्या संदर्भातली एक सलगता जी आहे, समीपता, निकटता जी आहे ती अनुभवता आली, कारण त्यांनी त्यांच्या वाक्चातुर्यातून, त्यांनी त्यांच्या बोलण्यातून, कीर्तनातून एक प्रकारे परमेश्वराची भक्तीच केली होती. आणि म्हणून ती शुकदेवानी जेव्हा परीक्षिताला हे सगळं सांगितलं तेव्हा परीक्षिताने ते ऐकलं, परंतु शुकदेवाने सांगितल्यानंतर त्यांना देखील एक प्रकारच्या भक्तीचा मोठा महिमा प्राप्त झाला. याचं कारण म्हणजे ती कीर्तन भक्ती होती. भक्तीचा आणखी एक प्रकार सांगितला जातो तो म्हणजे स्मरण भक्ती, ज्यामध्ये साधारण प्रल्हादाचं उदाहरण नेहमी दिलं जातं की भक्त प्रल्हाद हे हिरण्यकश्यपूचे राजाचे पुत्र, मात्र एका दानवाचे पुत्र असताना देखील
आपण सामान्य मानव असताना आपल्याला महामानव हे केवळ परमेश्वरामुळे होता येईल, ही निष्ठा आणि ही एक श्रद्धा बाळगून आयुष्यभर जसं नारदाने नामजप केला, कायम नारायण नारायण हे त्यांच्या तोंडी असे, बाकी ते काहीही बोलत नसत. बोलणं त्यांचं चालू जरी असलं तरी पण नारायण नारायण हा भाग त्यांच्या मनामध्ये असे. तसंच प्रल्हादाचं झालं. विष्णूची प्रचंड मोठी स्मरण भक्ती, सतत स्मरण करायचं, विष्णूचं स्मरण करायचं, नारायणाचं स्मरण करायचं, बाकी कुणाचंही स्मरण करायचं नाही, हा एक धागा भक्त प्रल्हादाने पकडला होता. आणि त्यामुळे त्यांची जी भक्ती आहे ती साधारण स्मरण भक्ती मध्ये गणली जाते. त्याच्यानंतर आणखी एक भक्ती आहे ती म्हणजे पदसेवन भक्ती असं सांगितलं जातं, की तुम्ही जर परमेश्वराच्या चरणाशी विनम्र भावानं शुद्ध भावाने बसत असाल आणि जर सेवा करत असाल, म्हणजे जसं आपण बघतो की कमळ आहे आणि त्या कमळामध्ये लक्ष्मी असते, तर ती लक्ष्मी आपल्याला अनेकदा विष्णूंच्या चरणाशी बसलेली दिसते. आणि ती पदसेवन भक्ती आहे की परमेश्वराच्या पायाशी बसायचं, लक्ष्मी बसलेली असते, मात्र अनेक लोक लोळण घेतात की तूच करतायस आणि तूच करविताय, आता काहीही आमचा उद्धार होऊ शकणार नाही, तू जर ठरवलं तरच होऊ शकेल, अन्यथा आम्हाला काहीही या ठिकाणी मार्ग नाही. तर तो साधारण पदसेवन भक्तीचा भाग मानला जातो. आणखी एक भाग आहे की तो म्हणजे साधारण वंदन भक्ती असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये नमन केलं जातं. आपल्याला अक्रूर नावाची एक व्यक्ती आपल्या या सगळ्या पुराणामध्ये किंवा मागच्या सगळ्या गोष्टींमध्ये इतिहासामध्ये दिसते. की अक्रूर ही व्यक्ती जेव्हा भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी वृंदावनाला गेली आणि त्यांनी असं श्रीकृष्णाचं फक्त स्मरण तर केलं, त्यांना वंदन केलं, त्यांना नमन केलं, आणि मग श्रीकृष्ण स्वतः त्यांना भेटले आणि त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला अक्रूर याच्या जीवनाचा, असं म्हटलं जातं. तर साधारण हा वंदन भक्तीचा भाग आहे. दास्य भक्ती हा एक आणखी एक महत्वाचा प्रकार, ज्यामध्ये हनुमान हे सगळ्यात भारतातलं हिंदू धर्माच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्वतः हनुमान, ज्यांनी श्रीरामाचं दास्यत्व पत्करलं. त्यांच्याशिवाय कुणालाही त्यांनी कधीही आळवलं नाही, आठवलं नाही, काही मागितलं नाही. तर ती दास्य भक्ती. अर्जुनाची जी भक्ती आहे ती साधारण सख्य भक्तीमध्ये ती येते, की परमेश्वराचं तुम्ही कोणी दास असू शकता, कोणी सेवा करू शकता, कोणी परमेश्वराचं आळवणी करू शकतो, परंतु अर्जुनासारखा एक माणूस जो साधारण परमेश्वराच्या सतत जवळ असणं, परमेश्वराचे आपण मित्र आहोत, परमेश्वराचे आपण सखा आहोत, सुहृद आहोत, हे त्याला भाग्य लाभलेलं असतं आणि तरीही परमेश्वराची भक्ती चालू ठेवलेली असते. असं होतं की काही वेळा आपण जवळ येतो. विवेकानंद म्हणतात एनिथिंग इन एक्सेस इज पॉइझन. अति जे होईल ते सगळं विष आहे, काहीही अति करा ते विष झालंच म्हणून समजा. तर तसं आहे. परंतु अर्जुनाचं आणि कृष्णाचं तसं होत नाही, कारण आपण जरी परमेश्वराने आपल्याला, आपण त्याचे मित्र आहोत, सखा आहोत, सुहृद आहोत, ही जरी अधिकारपद हे जरी दिलेलं असलं तरीही शेवटी श्रीकृष्ण हे श्रीकृष्णच आहेत आणि आपण अर्जुनच आहोत. त्यामुळे आपल्यात आणि त्यांच्यात भरपूर अंतर आहे. आपण आपली मर्यादा ओळखूनच वागलं पाहिजे याची जाणीव अर्जुनाला नेहमी झालेली आहे. आणि विशेषतः जेव्हा विश्वरूप दर्शन वगैरे घडलं, जेव्हा सगळे अध्याय त्यांना सांगितले गेले तत्वज्ञानचं, तेव्हा तर त्याच्यातलं खुजेपण, मर्यादा, संकुचितपणा अर्जुनाला खूपच जाणवला. की आपण जरी सखा म्हणवत असू परमेश्वराचे तरी देखील आपण 1-2-5% देखील परमेश्वराच्या नाहीये, कारण आपण जो परमेश्वर बघतो तो फक्त आपल्या दृष्टीला जेवढा दिसतो तेवढाच परमेश्वर आहे. त्याच्या पलीकडे जेव्हा विश्वरूप दर्शन दिलं गेलं तेव्हा त्याला त्याची जाणीव झाली. मात्र तरी देखील सख्य भक्तीमध्ये अर्जुनाचं नाव घेतलं जातं. आणखी एक भक्तीचा प्रकार सांगितला जातो, तो म्हणजे अर्चन भक्ती आहे, की परमेश्वराची पूजा करायची, अर्चना करायची, त्याला वंदना करायची आणि वेगवेगळ्या पद्धतीची सामग्री त्याला वाहायची. म्हणजे आपल्याकडे साधारण जे कर्मकांड केलं जातं, कर्मकांड अनेकदा नकारात्मक अर्थाने वापरला जातो, परंतु कर्मकांडात तसा नकारात्मक असा शब्द नाही. कर्मकांड म्हणजे साधारण जी सामग्री, जे विधी, जे उपचार केले जातात सगळ्या गोष्टी करत असताना, मग यज्ञ असेल किंवा एखादी पूजा असेल, ते करत असतानाच्या ज्या गोष्टी पुरोहित आपल्याला सांगतात, साधारण ते कर्मकांडामध्ये येतं. आणि तो सगळा भाग जो करू शकेल तो अर्चन भक्ती याच्या खाली तो येतो, की ती त्याला अर्चन भक्ती म्हटलं जातं. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. हा सगळ्यात महत्वाचा प्रकार भक्तीचा मानला जातो, ज्यामध्ये आपल्याला वामन माहिती आहे आणि बळी माहिती आहे. तर यांचं जे नातं आहे आणि त्यानंतर जो काही विष्णूचा अवतार तिथे प्रगट झाला, तर आत्मनिवेदन करायचं स्वतःच, किंवा जटायू आहे ज्याच्यामध्ये विभीषण आहे, पूर्णपणे परमेश्वराचं सानिध्य आणि पूर्णपणे त्याला स्वतःला अर्पण करून टाकायचं आणि त्याच्या बाजूनेच उभं राहायचं. म्हणजे तुम्ही जटायू जर रामायणात बघितला, विभीषण जरी बघितला, बळीराजा असेल, असे अनेक उदाहरण आहेत
की जे साधारण भक्तीचे जे प्रकार सांगितले जातात, म्हणजे असं होऊ शकतं की एखादी भक्ती 2-3 प्रकारामध्ये येऊ शकते, परंतु ही भक्ती जटायूची, बिभीषणाची, बळीची, ही साधारण आत्मनिवेदन अशा भक्तीमध्ये येते. आणि आपण मगाशी हनुमानाचा उल्लेख केला, तर हनुमानाचा हा जो महत्वाचा विषय आहे, तो हनुमानाचा दास्य भक्तीमध्ये जरी येत असेल तरी हनुमान हा पुन्हा श्रवण भक्तीमध्ये सुद्धा येतो. याचं कारण असं आहे की जिथे जिथे असं म्हणतात हनुमान हे स्वतः चिरंजीव आहेत, परशुराम आहेत, कृपा आहेत, अश्वत्थामा, बली, व्यास वगैरे, अश्वत्थामा, बली, व्यास हो, त्यानंतर हनुमान आहेत, परशुराम आहेत, हे 6-7 जण चिरंजीव मानून, सप्तहिते चिरजीविना असं म्हटलं जातं, ते 7 जण आहेत, त्यातले हनुमान. आणि हे रामकथा चालू असताना प्रत्येक ठिकाणी असू शकतात, ते वेगवेगळ्या रूपांमध्ये असू शकतात. तर इथे जर रामकथा चालू असेल, एखादे प्रवचनकार, कीर्तनकार असतील, एखादे पंडित असतील, त्यांची रामकथा चालली आहे, तिथे देखील हनुमान एका वेगळ्या स्वरूपामध्ये असू शकतात. आणि ती एक खूप मोठी श्रवण भक्ती हनुमानाची सतत चालू असते. जिथे जिथे श्रीरामाचं नाव आहे, जिथे जिथे श्रीरामाचा उल्लेख आहे, तिथे तिथे हनुमान असू शकतात. आणि हनुमान त्याच्या व्यतिरिक्त बाकी काहीही करत नाही. म्हणजे साधारण वाल्मिकी ऋषी जे होते, तर ते रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी खूप साधना केली आणि मग त्यांना असा एक वर प्राप्त झाला की रामाचा जो काही भूतकाळ होता, वर्तमान होता आणि पुढच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं वाल्मिकींना, प्रश्न पडू शकतो ना आपल्याला, रामायणामध्ये वाल्मिकी येतात आणि मग त्याच्या पूर्वी जे काही घडलं ते वाल्मिकींना कसं माहिती? तर त्यांना ते त्यांच्या साधनेमुळे, भक्तीमुळे तो वर प्राप्त झाला की तुम्हाला रामाचा भूतकाळ सुद्धा समजू शकेल, पूर्वी काय घडलं, जसं व्यासांना झालं होतं, पूर्वी काय घडलं हे सगळं तुम्ही स्मरण करून त्याचा लेखाजोगा मांडून मागोवा घेऊन मग तुम्ही पुढचं लिहू शकाल. तर हे त्यांचं झालं. तर एकदा असं होतं की वाल्मिकी रामकथा सांगत होते आणि त्या ठिकाणी स्वतः हनुमान होते आणि हनुमान होते ते वाल्मिकींना दिसलं नाही. आणि मग हा ते कथा सांगत होते की जेव्हा लंका दहन वगैरे होतं, सीतेच्या तिथे हनुमान भेटायला गेले, तर त्या ठिकाणी लंका दहन वगैरे त्यानंतर सुरू झालं आणि तिथे काही एक प्रकारची फुलं होती, तर ती फुलं ही पांढऱ्या रंगाची होती असं ते म्हणाले. तर तिथे हनुमान उपस्थित होते, ते काहीच बोलले नाही. आणि मग ते हळूच पुढे आले आणि ते म्हणाले की गुरुवर्य, तुम्ही सांगता ही पांढऱ्या रंगाची होती, मात्र ती फुलं लाल रंगाची होती, मी हे जाणतो कारण मी तिथे होतो. वाल्मिकी म्हणाले ती फुलं पांढऱ्या रंगाची होती आणि त्यांच्यामध्ये थोडासा एक वितंडवाद त्या ठिकाणी झाला. आणि मग वाल्मिकी हनुमानाला म्हणाले की ती फुलं पांढऱ्या रंगाचीच होती, परंतु तू खूप क्रोधित झालेला होतास आणि त्यामुळे तुला ती तुझ्या क्रोधामुळे लाल रंगाची दिसली होती. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून वाल्मिकींनी तर हे सांगितलं की कीर्तन भक्तीमध्ये ते पुढे होते, कारण ती कीर्तन भक्ती चालू होती. परंतु हनुमानाला सुद्धा, की हनुमान पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये गुंतलेले होते, त्यामुळे त्यांना तसं विशेष त्या ठिकाणी भान काहीच नव्हतं, कारण श्रीरामाने जे काम दिलं होतं ते त्या करण्यामध्ये ते गुंग झाले होते. तर अशा पद्धतीचे सांगता येतं. किंवा वाल्मिकीचं मी म्हटलं तसं प्रवचन कीर्तन हे सातत्याने चालू असे. सीतेचा विषय हा स्मरण भक्तीचा खूप महत्वाचा विषय. सातत्यानं श्रीरामाचं स्मरण करणं, त्याच्याशिवाय आयुष्याचं कुठलंही ध्येय नाही. आणि म्हणून अग्निपरीक्षा देत असताना, वाल्मिकी रामायणामध्ये अग्निपरीक्षा देत असताना रामाचं नाव मी घेईल आणि रामाचंच नाव मी घेईल, बाकी माझ्या मुखात कुणाचंच नाव येणार नाही. आणि जर माझ्या मुखात कुणाचं नाव आलं तर मला पुढचा जन्म कधीही मिळणार नाही किंवा मी साधारण नरकात जाईल, अशी भावना सीतेची होती की जे स्मरण असेल ते फक्त प्रभू श्रीरामाचंच स्मरण असेल. आणि म्हणून रामदास म्हणतात की हे जे सगळे भक्तीचे मार्ग धांडोळलेले आहेत, चोखाळलेले आहेत, त्या मार्गांवरून आपल्याला जावं लागेल, तोच पंथ आपल्याला निर्माण करावा लागेल. आणखी एक भक्ती, तो म्हणजे अर्चना भक्तीचा भाग. मी म्हटलं तसं की साधारण शबरीचा हा भाग आहे. आणि शबरीला जर तुम्ही बघितलं, मी मगाशी म्हटलं तसं, ती भिल्लीन होती, मातंग समाजातली होती आणि स्वतःला ती अपात्र समजत होती की मी कुठल्याही प्रकारची पात्रता माझी नाहीये, फक्त प्रभू श्रीरामचंद्रांसाठी मी या ठिकाणी जीवन जगते आहे. त्यांचं एकदा मला दर्शन झालं की मला पुढे मोक्ष मिळाला म्हणून समजा. आणि म्हणून आपल्याला ते बोराचं वगैरे उदाहरण माहिती आहे, किंवा काही त्यांनी सामग्री पण श्रीरामाला अर्पण केली. लक्ष्मणाला ते विशेष रुचलं नव्हतं असं म्हणतात, कारण लक्ष्मणाला असं वाटलं हे उष्ट बोर, ही भिल्लीन त्याच्यात आहे, नेमकं ते कसं असेल काय असेल. परंतु प्रभू श्रीरामचंद्रासाठी त्याची भक्ती त्या बोरांमधली ती सगळ्यात जास्त महत्वाची होती, तिचं प्रेम महत्वाचं होतं. त्यांनी ते खाल्लं, त्यांनी ते चाखलं आणि त्यांनी शबरी मातेला आशीर्वाद दिला.
तर अशी अनेक उदाहरणं येऊ शकतात, म्हणजे ज्याच्यामध्ये सुग्रीवाचं उदाहरण मी मगाशी म्हटलं तसं, बिभीषणाचं. तर ह्या साधारण भक्तीमधल्या तांत्रिक बाबी आहेत. म्हणून मला असं म्हणायचं आहे फक्त की आपण जर परमेश्वराचं स्मरण करत असू किंवा श्रवण करत असू किंवा वंदन करत असू, अर्चन करत असू, दास्यत्व पत्करलेला असेल, चरणाशी लोळण घेत असू, यातला कुठलाही भाग हा भक्ती म्हणूनच गृहीत धरला जातो. म्हणून फक्त परमेश्वराचं नाव घेणारा माणूस हा श्रेष्ठ भक्त आहे आणि परमेश्वराच्या मंदिराच्या तिथे झाडलोट करणारा माणूस हा अश्रेष्ठ व्यक्ती आहे, असं परमेश्वराच्या दारामध्ये दरबारामध्ये काहीही मानलं जात नाही. बघाशी आपण म्हटलं तसं समदुःखे सुखे कृत्वा, की सुख आणि दुःखात सगळीकडे सारखा असणाऱ्या भक्ताचा साधारणपणे परमेश्वर विचार करत असतो आणि परमेश्वर तोच भाग बघत असतो. मला या ठिकाणी रामदासांचं उदाहरण देण्याची आवश्यकता वाटते, कारण स्वतः रामदासांनी हा श्लोक लिहिलेला आहे. रामदासांचं आपल्याला माहिती आहे की साधारण 12 वर्ष हे ते त्यांच्या घरी वगैरे होते आणि त्यानंतर त्यांची मुंज वगैरे लावण्यात आली. मग ते नाशिक टाकळी वगैरे या भागात पुढची 12 वर्ष तपश्चर्या साधना करत होते आणि त्याची पुढची 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण वगैरे केलं. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चाफळ असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मारुतीची मंदिरं निर्माण केली, काही ठिकाणी श्रीरामाचे मंदिर, ते हा सगळा प्रपंच त्यांचा चालू होता. परंतु त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या 36 वर्षांपैकी 13 ते 25 हा जो साधारण भाग आहे, 12 वर्षांचा भाग, या 12 वर्षांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्याला यांचं दर्शन झालं पाहिजे या दृष्टीने गोदेच्या पात्रामध्ये रोज सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत, साधारण 5 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत, म्हणजे अगदी मध्यान्ह होईपर्यंत, सूर्यदर्शनाच्या आधीपासून अशी 12 वर्ष रोज 365 गुणिले 12 आपल्याला ते करायला लागेल. म्हणजे जवळपास असे 4-5 हजार दिवस रोज 6-7 तास 8 तास ते त्या ठिकाणी उभं राहत असत आणि एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून, दोन्ही हात डोक्यावर ठेवून फक्त प्रभू श्रीरामचंद्राचं नामस्मरण करत करत उभं राहायचं, काळ कंठायचा आणि त्यानंतर मग जे काही अन्न मिळेल ते माधुकरी वगैरे मागायची, भिक्षा वगैरे मागायची, जे अन्न मिळेल ते सगळं एकत्र करायचं, त्या नदीचं पाणी त्या अन्नात टाकायचं, तेच अन्न खायचं. कारण मग आपल्याला मोह नाही राहिला पाहिजे, कारण अन्नाची चव एकदा आपल्याला सवय झाली तर मग माणसं मोहित होतात, त्यामुळे ती चव नको. आणि त्यानंतर मग कीर्तन प्रवचन करत साधना करायची, कीर्तन जिथे असतील तिथे ऐकायची, ही त्यांची दिनचर्या होती. तर यातली 12 वर्ष जवळपास 4-4.5-5 हजार दिवस रोज ते परमेश्वराचं रामाचं ती तपश्चर्या करत होते, साधना करत होते. आणि असं म्हणतात त्याच्यानंतर 12 वर्ष जेव्हा संपली तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं. तुमच्या आमच्या भक्तीचा विषय जर आपण बघितला आणि त्या भक्तीचा विषय बघितला तर यातलं जे अंतर आहे ते आपल्याला कळू शकेल. 12 तास देखील, मी तर म्हणेन 12 मिनिट देखील सतत परमेश्वराचं नामस्मरण कुठलाही विचार न येता केलं गेलेलं आहे असं फार क्वचित घडत असेल. हे घडणं शक्य नाही. काही ना काही आपल्या डोक्यात चाललेलंच असतं. गॅसवर ठेवलेलं दूध आहे, पोस्टमन येणार आहे, तिकडनं सिलेंडरची ऑर्डर आपल्याला दिलेली आहे, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला आता 3 दिवस बाकी आहेत, सून म्हणाली होती 4 दिवसांनी माहेरी, माहेरून सासरी येणार आहे, पण आता 8 दिवस झाले अजून आलेली नाही. असे अनेक विचार आपल्या मनात चालू असतात आणि त्यामुळे एक प्रकारची परमेश्वराची समीपता, सलगता, निकटता आपल्याला लाभता राहून जाते आणि परमेश्वराचं हेच म्हणणं आहे किंवा किमान भक्ती तरी कर, मी बाकी काही मागत नाही. आता रामदासांना जे शेवटी प्राप्त झालं, किंवा हनुमानाचं उदाहरण सांगितलं जातं. हनुमान हे स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांच्या सतत सोबत असत, त्यांचे सेवक असत, जे सांगितलं ते करत असत. प्रभू श्रीरामचंद्रांनी एकदा प्रसन्न होऊन त्यांना विचारलं की तू इतक्या वर्षांपासून माझी भक्ती करतोय, तुला काय हवंय ते तू मला सांग, तू जे मागितलं ते मी तुला देऊ शकतो. त्यावेळेस हनुमानाच्या डोळ्यातनं पाणी आलं की प्रभू तुम्ही मला काय समजला, मला काहीही नकोय, मला फक्त तुम्ही हवे आहे आणि तुमच्या जवळ राहणं, तुमची नजीकता अनुभवणं हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे, हेच माझ्या जीवनाची महती आहे, बाकी मला काहीही नको. परमेश्वर प्रभू श्री रामचंद्र हे तसे स्थितप्रज्ञ होते, फारसे भावना विवश नव्हते, परंतु त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असं म्हणतात. आणि त्यांनी काहीच न बोलता फक्त हनुमानाला जवळ घेतलं आणि कायमस्वरूपी तू माझ्याजवळ राहशील आणि नंतरही तू माझ्या नामाचा म्हणजे विष्णू म्हणजे राम या नामाचा प्रचार आणि प्रसार करत राहते, असा त्यांना वर दिला. आणि म्हणून ते चिरंजीव आहेत, ते सतत चालू असतात. आणि आणखी एक महत्वाचा भाग
की जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांची जाण्याची निजधामाला जाण्याची वेळ आली तेव्हा त्याआधी लक्ष्मण गेले, भरत गेले, सीता, हे सगळं झालेलं होतं. आता फक्त श्रीरामांचा आणि काही लोकांचा विषय बाकी होता. त्यामध्ये श्रीराम असं म्हणतात की विष्णू हे स्वतः आले होते आणि श्रीरामाला स्वतःमध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतलं होतं. आणि त्यावेळेस हनुमानाला त्यांनी आशीर्वाद दिला की बाकीच्यांना काय सांगायचं हे मी सांगितलेलं आहे, परंतु तू माझ्या परवानगीने मी सांगेल त्या पद्धतीने माझ्या श्रीरामाचा नामाचा प्रचार करत राहशील, कारण स्वतःच्या भक्तीनं तू तेवढं ते आढळ असं पद प्राप्त केलेलं आहे. म्हणून भक्तीमध्ये आपली किती शुद्धता, आपली किती एकरूपता आहे, हा एक महत्वाचा विषय. मगाशी आपण नारद मुनींचा उल्लेख केला. नारद मुनींचा उल्लेख हा अनेकदा नकारात्मक पद्धतीनं केला जातो, परंतु आपल्या सर्वांची क्षमा मागून हे सांगतो की जर आपण हे करत असू तर आपण पापी ठरतो. याचं कारण म्हणजे नारद मुनींनी आयुष्यभर, ते तुम्ही नारद पुराण वगैरे जर ऐकलं की नारदीय कीर्तन जर ऐकलं, त्यांचं चरित्र असेल तरी तुम्हाला कळेलच, परंतु आयुष्यभर विष्णूच्या नामाचा त्यांनी जिथे जाईल तिथे प्रचार प्रसार केला. नारायण नारायण ह्या शब्दांशिवाय फारसं ते काही बोलत नसत. आणि त्यांची भक्ती विष्णूंशी एवढी होती की त्यांची प्रश्न उत्तर चालत असत, कधी थोडेफार वादविवाद होत असत, परंतु परमेश्वराला हे माहित होतं विष्णूंना की हे सगळं शुद्ध रूपात आहे आणि याचा बाकी उद्देश काही नाही. आणि त्यामुळे ती एक प्रकारची परवानगी, न बोलता नकळत दिलेली परवानगी देखील त्यामध्ये होती. आणि म्हणून नारदाचा जो काही आपण उल्लेख करतो की हा कळलाव्या नारद आहे, आगलाव्या नारद आहे, हा नारदासारखा इकडे तिकडे लावालाव्या करत फिरतो, तर हे तसं नाही. नारद हे अनेकदा सत्य सांगत असत. ते आपल्याला चुकीचं वाटू शकतं, परंतु विष्णूचं जे काही म्हणणं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवत असत, त्यांचं म्हणणं विष्णूंपर्यंत पोहोचवत असत. असा हा महत्व. त्यामुळे त्यांच्याही भक्तीचा आपल्याला या ठिकाणी सन्मान निश्चित पद्धतीनं करावाच लागेल. मीरेचाही उल्लेख मगाशी झाला. मीरेची भक्ती ही इतकी भक्ती होती की ती ज्या घराण्यामध्ये दिली होती त्या घराण्यातल्या लोकांनाही हे मान्य नव्हतं की मीरेनी श्रीकृष्णाची एवढी भक्ती करावी, त्याला स्वतःचा गुरु मानावा, त्याला स्वतःचा सखा मानावा, पती मानावा, प्रियकर मानावा, सगळं ती मानत असे. ती कुठलाही अद्वैताचा भाव ठेवत नसे. आणि सतत श्रीकृष्णाची आराधना होत असताना तिच्यावर अगदी विषप्रयोग झाले, त्याच्यानंतर मारहाणीचे प्रसंग झाले, तिला कुटुंबामध्ये अनेक प्रकारे छळ, अतोनात त्रास तिला सहन करायला लागला. आणि वेळोवेळी असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे त्या वेळेस स्वतः हजर होऊन, जसं प्रल्हादासाठी ते विष्णू आले होते, अनेक लोकांसाठी भक्तांसाठी परमेश्वर येतो असं म्हणतात, तसं त्या वेळेस मीरेसाठी सुद्धा आले होते. म्हणून राधेच्या आणि मीरेच्या प्रेमामध्ये, इथे राधेच्या प्रेमामध्ये कदाचित शृंगार असेल, कदाचित एक अपूर्णत्व असेल की जे काही मला हवं होतं ते मिळू शकलं नाही, ते एक वेगळ्या प्रकारचं प्रेम आणि भक्ती. मीरेचं प्रेम हे एका वेगळ्या प्रकारचं. म्हणून तुम्हाला ते लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं माहित असेल, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों के प्रीत में देखो. ते गाणं तुम्ही ऐकू शकता. त्या गाण्यामध्ये सविस्तर असं वर्णन केलेलं आहे की मीरेची नेमकी भक्ती कशी होती. पुंडलिकाचा सुद्धा उल्लेख केला जातो. काही जण असं म्हणतात अभ्यासक की अगदी महाभारताच्या काळापासून, श्रीकृष्णाच्या काळापासून पुंडलिक अस्तित्वात होते, कारण वेळोवेळी जे काही विठ्ठलाचं मंदिर आहे जे हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे, त्या मंदिराला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा पुनरुद्धार त्याचा झाला किंवा जीर्णोद्धार त्याचा झाला, तर श्रीकृष्णाचं, विष्णूचं पण त्याच्यामध्ये काही प्रमाणात योगदान आहे. आणि विष्णू, कृष्ण, विठ्ठल, बालाजी या अर्थाने अनेक लोक, वैष्णव लोक त्याची देखील पूजा करतात. तर तो पुंडलिक हा स्वतः, त्याला पण काही एक प्रकारचा वरदान मिळालं होतं. आणि असं म्हणतात की ती आईवडिलांची सेवा करत असताना ती जी वीट फेकली त्याने विठ्ठल आल्यानंतर, तर विठ्ठल तिथे उभे राहिले आणि ते मंदिर वगैरे, मग पुढचा इतिहास आपल्याला सगळा माहिती आहे. परंतु हे सगळं भक्तीमुळे होऊ शकलं. किंवा नामदेवाचं आपल्याला उदाहरण आहे की ते जे ताट होतं, त्या ताटामध्ये स्वतः विठ्ठलाला जेवण्यासाठी त्यांनी आळवणी केली, विनवणी केली, आर्ततेनं ते सगळं केलं आणि मग विठ्ठल प्रसन्न झाले असं म्हणतात आणि त्यांनी ते खाल्लं. तर आता हे शेवटी खरं खोटं याच्यात जर आपण जात बसलो तर शेवटी त्याला अंत नाही. परंतु त्यातली भावना जर आपण समजून घेतली, त्यातलं शुद्धत्व आपण समजून घेतलं, तर आपल्याला एक लक्षात येईल की ओतप्रोत भरून हृदय अर्पण करून एक क्षण जरी त्या परमेश्वरासाठी आपण करू शकलो तरी परमेश्वर प्राप्त होतो, असं संत महंत ऋषी पंडित सांगतात. की तुम्ही 10 वर्ष एखादी गोष्ट केली काय आणि एक क्षण तो शुद्धतेचा, निकटतेचा असेल
तिथेही परमेश्वर काही क्षणासाठी प्राप्त होऊ शकतो. म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं असं सांगतात की रामकृष्ण परमहंस हे वेडेपिसे झाले होते कालीच्या दर्शनासाठी. सगळं काही काली, जगणं कालीसाठी, मरणं कालीसाठी, जगण्या मरण्यानंतरचं उरणं कालीसाठी, हा साधारण त्यांचा भाव होता. आणि जे काही मागणं होतं स्वतःसाठी असं काही नव्हतं, समाजासाठी जगासाठीचं मागणं होतं आणि तिचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा होती. म्हणून एका क्षणी इतका त्यांचा आवेग झाला, इतकी त्यांची आर्तता व्याकुळता बाहेर आली की कालीच्या तिथे असलेले त्रिशूळ काढून घेऊन स्वतःच्या पोटामध्ये ते भोसकणार एवढ्यात कालीने त्यांना दर्शन दिलं असं म्हणतात. शेवटी रामकृष्णांना देव दिसला होता आणि विवेकानंदांनाही त्यांनी त्याचं दर्शन घडवून आणलं असं म्हणतात. आणि विवेकानंद वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारत असत. तर मग त्यांना एक प्रश्न, वेगळे भक्त होते, विवेकानंदही होते, ते प्रश्न विचारत असत. कारण विवेकानंद तसे बुद्धिवादी होते आणि तसे हे वितंडवादी होते की कुठल्याही गोष्टीवर, बुद्धी प्रामाण्यावर, विज्ञानावर आधारित गोष्टींवर मी विश्वास ठेवेल, बाकी तुम्ही जे काही सांगता की यातल्या अशा ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या या भूतलावर अस्तित्वात नाहीयेत परंतु तुम्ही सांगता त्या गोष्टींवर मी फारसा विश्वास ठेवणार नाही, अशी त्यांची भावना होती. परंतु 6 वर्ष रामकृष्णांचा सहवास लाभला आणि विवेकानंदांसारखा एक मानव, हा महामानवामध्ये त्याचं परिवर्तन झालं. परंतु त्यांच्यामध्ये 6 वर्ष अनेकदा संवाद होत असे आणि ते प्रश्न विचारत असत, काही भक्तही विचारत असत. त्यातले काही प्रश्न वगैरे असे होते की एक प्रश्न होता की विवेकानंदांनी विचारलं की मी तुमच्या जवळ 6 वर्ष राहिलो, परंतु तुमच्यातली साक्षात्कार संपन्नता मी थोडी सुद्धा घेऊ शकलो. मी वादविवाद केला, प्रश्न विचारले, शंका घेतल्या, आरोप केले, सगळं केलं, परंतु मी तुमच्यासारखी जी साक्षात्कार संपन्नता ती मिळवू शकलो. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की मुळामध्ये काडीमध्ये अग्नी हा असतोच, काडेपेटीतली काडी, त्यामध्ये अग्नी हा असतोच, परंतु त्याची आणि काडेपेटीची फक्त गाठभेट व्हायला लागते, तेव्हा अग्नीची निर्मिती होते. तसं तुझ्यामध्ये पूर्णत्व आहे, फक्त ते प्रगट होण्यासाठी योग्य तो वेळ यायला लागेल. मग विवेकानंद म्हणाले मग ते कधी होऊ शकेल? तेव्हा ते म्हणाले की लोखंड जे असतं त्या लोखंडाला गंज चढलेला असतो, तेव्हा त्याची आणि लोहचुंबकाची गाठभेट होऊ शकत नाही. हा गंज खरवडून काढून टाकावा लागतो, तेव्हा त्याची आणि लोहचुंबकाची गाठभेट होऊ शकते. तर आपल्या सगळ्यांवर मायेचा, मोहाचा, दंभाचा, लालसेचा जो काही चढलेला आहे गंज, तो खरवडून टाकल्यानंतरच आपल्याला शेवटी परमेश्वराचं दर्शन होऊ शकेल, असं त्यांनी विवेकानंदांना सांगितलं. आणि पर्यायानं आपल्या सगळ्यांनाही त्यांनी हे सांगितलं. कुणीतरी त्यांना सहज असं विचारलं की मी परमेश्वराची साधना करण्यासाठी उत्सुक असतो, सकाळपासून ती करावी असा माझा प्रयत्न असतो, परंतु वेगवेगळी कामं असतात, घरातली कामं असतात, बाहेरची असतात, उदरनिर्वाह करायला लागतो, नोकरी करायला लागतो, उद्योग करावा लागतो, त्यामुळे वेळ नाही मिळत. मग आता काय करू, याच्यावर काही उपाय आहे का, एखादा शॉर्टकट याच्यावर आहे? तेव्हा रामकृष्ण म्हणाले की असं नाही होऊ शकत. एखादी मोलकरीण असते, ती 10 ठिकाणी काम करते. आता सदाशिव पेठेमध्ये आपण बघू की एखादी मोलकरीण ही वेगवेगळ्या 5 अपार्टमेंट्समध्ये 2-2 फ्लॅट्स, असे 10 फ्लॅट्स किंवा बंगले असतील, तिथे कामाला ती जाते. म्हणून काय ती स्वतःच्या घरी मोलकरीण ठेवते का? नाही, तिला घरी जाऊन तिची कामं तिलाच करायला लागतात, असं रामकृष्ण म्हणतात, माझं नाही. ते म्हणतात की ते करायला लागतं. तसं आहे की तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असताना हे सगळं बाकी चालूच राहणार, तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ काढावाच लागेल. माझ्याकडे वेळच नाहीये, सवडच नाहीये, इच्छा खूप आहे, प्रयत्न खूप आहे, पण जमतच नाही, तो तुमचा प्रश्न, असं त्यांचं सांगणं. म्हणून भक्तीला त्यांचं असं म्हणणं की असे शॉर्टकट्स चालत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला जीव ओतावा लागतो. म्हणून भक्तीची जर साधारण व्याख्या बघितली तर भज हा संस्कृत शब्द, धातू, त्यापासनं तो शब्द तयार झालेला आहे. म्हणून समर्पण भावाने पूर्णपणे स्वतःला अर्पण करणे, याचंच दुसरं नाव म्हणजे भक्ती आहे. आणि हे ज्यांच्याकडनं होऊ शकेल, वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर त्यांना देखील प्राप्त होऊ शकेल असं म्हणतात. तुकारामांनी देखील संत परंपरेमध्ये, वारकरी परंपरेमध्ये भक्तीचं अथांग असं महत्व सांगितलंय, अविचल असं, अक्षयी असं महत्व सांगितलं. त्यांचं असंच म्हणणं आहे की विठ्ठलच माझं सगळं काही आहे, तोच माझं सगळं काही करणार आहे, तोच करता करविता आहे, तोच तारणहार आहे. आणि माझं जर उद्या काही बरं वाईट झालं तर ते सुद्धा विठ्ठलाच्या इच्छेनेच केवळ अवघं एकटं फक्त आणि फक्त विठ्ठलच करणार आहे, ही साधारण त्यांची भावना आहे. म्हणजे ही जर सगळी उदाहरणं बघितली तर या सगळ्या उदाहरणांमध्ये हे आपल्याला साम्य दिसेल की या सगळ्यांनी स्वत्व बाजूला ठेवलेलं आहे, परमेश्वराला सगळी जबाबदारी दिलेला आहे, सगळं चांगलं वाईट परमेश्वराकडे दिले. आपलं मात्र नेमकं उलट होतं. आपलं असं होतं
की परमेश्वरा जेव्हा आपलं काही चांगलं घडतं तेव्हा ते आपल्याला आपल्यामुळे झालं असं वाटतं, आणि जेव्हा काही संकट येतं तेव्हा ते परमेश्वरामुळे झालं असं वाटतं. कारण दुर्दैवाने आपण परमेश्वराला आपली आडली नडली कामं करणारा हा सेवक आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त करत असतो, जे की कधीही होऊ शकत नाही. परमेश्वर असं म्हणतात की तो मोजून मापून गोष्टी तो बघत असतो की काय चाललंय काय नाही, आणि त्याच्या इथे असं म्हणतात की एक प्रवचनकार सांगत होते की त्याच्या तराजूमध्ये एकही इकडे आणि एकही तिकडे नाही. तुम्हाला आता वाटत असेल की माझ्यावर अन्याय झाला, पण तुम्हाला पुढे काही दिवसांनी कळू शकेल की हे नेमकं का घडलं. त्यामुळे थोडं सुद्धा जास्त आणि थोडं सुद्धा कमी त्याच्याकडे नाहीये, तो योग्य न्याय होतो. फक्त आपल्याला तो विषय पूर्ण परमेश्वराला सोपवावा लागतो. एक कथा सांगितली जाते की एकदा विष्णू आणि लक्ष्मी असेच संवाद साधत बसले होते, गप्पा मारत बसले होते. लक्ष्मी काही प्रश्न विचारत होते आणि तेवढ्यात विष्णूंचं लक्ष दुसरीकडे गेलं. मग लक्ष्मीने विचारलं की काय झालं. त्यावेळेस विष्णू म्हणाले की मला आता जायला लागेल पृथ्वी लोकावर, कारण आपण स्वर्गामध्ये आहोत, मला पृथ्वी लोकावर जायला लागेल. तिथे एक माझा भक्त आहे आणि तो अडचणीत सापडलाय, 2-3 गुंड लोक त्याला त्रास देत आहेत, त्यामुळे मला वाचवायला लागेल, मी जाऊन ये. लक्ष्मी म्हणाल्या लवकर जा आणि लवकर या, कारण काय तुम्ही एकदा भक्तांमध्ये गेलात की तुम्ही सगळंच विसरून जाता, संसार घरदार वगैरे, त्यामुळे तुम्ही लवकर या. ते म्हणाले अगदी मी गेलो आणि आलो. आणि खरंच असं झालं की ते गेले आणि अगदी 1 मिनिटामध्ये ते परत आले. तर लक्ष्मीला आश्चर्य वाटलं किंवा हे कसं झालं. त्या लक्ष्मीने विचारलं किंवा काय नेमकं झालं, तुम्ही गेला नाहीत का, असे कसे परमेश्वर प्रभू आहात, भक्त अडचणी ते म्हणतात. त्यावेळेस विष्णू म्हणाले असं झालं लक्ष्मी देवी, मी गेलो होतो आणि मी ते जे गुंड माझ्या भक्ताला मारणार होते त्याला वाचवणार होतो, पण मी थांबलो. त्या म्हणाल्या का. त्यावेळेस ते म्हणाले कारण मी त्याला वाचवायला जात होतो एवढ्यात मी बघितलं की खाली पडलेला एक दगड त्याने हातामध्ये घेतला आणि त्या गुंडांच्या दिशेनं भिरकवायला सुरुवात केली. आणि मग मला असं वाटलं की आता माझी त्याला गरज नाही, तो आता परिपूर्ण झालेला आहे, आता काय परमेश्वराची गरज आहे, म्हणून मी या ठिकाणी निघून आलो. त्यांचं सांगण्याचं तात्पर्य प्रवचनकार असं सांगत होते कथेमध्ये, त्यांचं हेच म्हणणं होतं की परमेश्वर तुमच्यासाठी करायला तयार आहे, परंतु तुम्ही सगळं त्याच्यावर सोपवून दिलं तर तो करायला तयार. तुम्ही जर म्हणालात नाही 90% मी करीन, 10% परमेश्वर, मग परमेश्वरही तुमच्यावर सोपवून, कारण तुम्ही जर करू शकत असाल करा. याचा अर्थ प्रवचनकार हे सांगत होते की याचा अर्थ काही सगळं करायचं, आता इथे भाषण द्यायला मला यायचं म्हणजे माझ्या वतीनं परमेश्वरानंच यावं, मग गाडीवर बसायचंय माझ्या वतीनं परमेश्वरानंच मला द्यावं, असं तर होऊ शकणार. आणि इतका क्षुल्लक अर्थ, संकुचित अर्थ घेणारे आपण नाही देखील आहोत, आपल्याला इथे समजतं. त्यातला मतितार्थ हा आहे की तुम्हाला परमेश्वरावर सोपवून द्यायला लागतं. म्हणून भगवान जे म्हणतात कृष्ण की कर्मफलाचा त्याग, ते एवढं सोपं. मग मुलं प्रश्न विचारतात, विशेषतः आजच्या काळातली मुलं प्रश्न विचारतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, मग 31 तारखेच्या पगाराची अपेक्षा करायचीच नाही का, आम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करतो, एवढा सोपा तो अर्थ नाही. तुला जे सांगितलेलं आहे, जे काम दिलेलं आहे ते तू कर, मनोभावे कर, त्याच्यातनं काय प्राप्त होईल याचा विचार करू नकोस. अनेकदा असंही म्हटलं जातं की तुला असं वाटतं यातनं 100 प्राप्त व्हावं, कदाचित यातनं 500 देखील प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे तू विचार संकुचित करू नकोस, कुठलाच विचार करू नको, तुझ्या त्या फळावर तुझा काहीच अधिकार नाही असं म्हटलं. अर्थात हे या व्यावहारिक जगामध्ये सांगणं आणि समजावणं आणि समजून घेणं हे देखील खूप अशक्यप्राय अशी गोष्ट आहे, हे मी जाणतो. परंतु तरी देखील परमेश्वरासाठी जे काही आपण केलेलं आहे ते निरक्षीर विवेकानं पूर्ण हृदयानं त्याला देऊन टाकणं आणि मग पुढचं बाबा आता तू कर. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण परमेश्वराला म्हणत नाही की आता तूच हे करू शकशील, माझ्याच्याने हे होणारच नाही, तेव्हा परमेश्वराचं पुढे येणं सुरू होऊ शकेल. तर तुम्ही हे सांगत असाल की नाही मी हे करूनच दाखवेल वगैरे असं तसं. विवेकानंदांचं ते सांगितलं, विवेकानंद असे फिरत होते हिमालयामध्ये आणि तिथे त्यांना काही मंदिरं दिसली जी उद्ध्वस्त झालेली होती. ती उद्ध्वस्त झालेली मंदिरं बघून त्यांना असं डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं की अरे आमचे हे हिंदू धर्मातले लोक किती साधे सोपे सरळ आहेत, त्यांनी कधी कोणावर आक्रमण नाही केलं, साधारण जे काही केलं ते सहनच केलं, हे झालं. आणि त्यामुळे बघा हे देवीची मंदिरं, देवदेवतांची मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत, त्यांचं काय होणार. मला जर शक्य असलं असतं तर मी यांच्यासाठी काहीतरी केलं असतं, असं ते म्हणाले. आणि तेवढ्यात देवीचा आतून आवाज आला, असं म्हणतात की तू स्वतःला काय समजतोस, तुला काय वाटतं मी हे करू शकत नाही. अरे एका क्षणामध्ये मी ही सगळी मंदिरं, 7 मजली सोन्याचं मंदिर मी उभं करू शकते, मला करायचं असेल. फक्त ते ठेवलेलं आहे याची काही कारण आहे की ज्याच्यामध्ये समाजाने एक व्हावं, ती शक्ती वापरावी आणि मग त्यातून ते सगळं निर्माण व्हावं, हे वैभव, अशी माझी भावना. असं विवेकानंद सांगत होते की शेवटी परमेश्वर हे सगळं काही करू शकेल
आणि तो करू शकणार आहे. फक्त मग माणसाच्या आयुष्याला देखील काही एक उद्दिष्ट राहिलं पाहिजे, म्हणूनही काही गोष्टी या सोडून दिलेल्या आहेत, असा त्यातला एक अर्थ आहे. मध्यंतरी एक पुस्तक वाचत असताना त्यामध्ये साधारण एक कथा आली की भक्ताच्या संदर्भातली ती कथा होती की भक्ताने पूर्णपणे अर्पण केल्यानंतर काय होऊ शकेल. तर एकदा कृष्ण आणि अर्जुन असे रस्त्याने जात होते आणि जात असताना कृष्णाला असं जाणवलं की अर्जुनाला खूप गर्व झाला होता की मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे. म्हणजे तो सखा होता, दास होता, ते सगळं खरं आहे, परंतु तो खूप मोठा भक्त आहे अशी त्याला एक प्रकारची भावना निर्माण झाली होती. त्यावेळेस मग कृष्ण अर्जुनाला म्हणाले सर आपण एक फेरफटका मारून येऊ. आणि मग ते एका शेतकऱ्याच्या तिथे गेले. शेतकऱ्याच्या तिथे गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कृष्णाने सांगितलं अर्जुनाला बघ त्याच्यामध्ये आता त्याच्या इथे तो काम करतोय आणि तो जर फक्त गवत खाऊन जगतो, कारण बाकीचं काही खाल्लं तर त्यातनं पिकं वगैरे असतात, झाडांचे फळं पानं फुलं वगैरे असतात, धान्य वगैरे, हे सगळं खाल्लं आपण तर एक प्रकारची हिंसा होऊ शकते असं त्याचं मत आहे. आणि म्हणून तो अहिंसा पाळण्यासाठी, जी आपल्या धर्मात सांगितली ती अहिंसा पाळण्यासाठी तो हे सगळं करतो. मग अर्जुनाला वाटलं की अरे वा 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 किती छान आहे, मला खूप आदर वाटला, असं तसं तो म्हणाला. मग नंतर तो प्रभूंना म्हणाला की प्रभू हे सगळं ठीक आहे, पण त्याच्या कमरेला एक तलवार लावलेली आहे. मग ही तलवार कशासाठी? एका बाजूला तुम्ही म्हणता तो अहिंसक, दुसऱ्या बाजूला तलवार लावलेली. कारण अर्जुनाला ते सहन नाही झालं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोणीतरी आहे आणि भगवंताला तोही भक्त आवडतो, ते सहन नाही झालं. त्यावेळेस मग भगवान म्हणाले जाऊन विचारून घे त्यालाच काय आहे. मग तो गेला अर्जुन तिथे आणि त्याने विचारलं की बाबा हे काय कारण याचं आहे की तू एका बाजूला अहिंसा करतोस, गवत खातो कारण तुझ्याकडनं हिंसा होऊ नये असं तुला वाटतं, आणि दुसऱ्या बाजूला तर कमरेला तलवार लावलेली. त्यावेळेस तो म्हणाला की मला आता 4 लोकांचा वध करायचा आहे म्हणून मी ही तलवार लावली. कोणते 4? तो म्हणाला पहिला म्हणजे नारद. कारण तो म्हणजे नारद का? त्याचं कारण असं आहे की नारद हा सातत्याने प्रभूचं नाव घेतो आणि प्रभूशी संवाद साधत असतो, त्यामुळे प्रभूला बाकी काही कामं करता येत नाही, प्रभूंना बाकी झोप येत नाही वगैरे वगैरे, त्यांना खूप अडचणी निर्माण होतात. नारद शांतच बसत नाही, एवढी भक्ती त्याची आहे की मला त्याचा वध करायचा आहे आणि त्याला संपवून टाकायचं आहे असं तो म्हणाला. मग दुसरा कोण? तर दुसरा प्रल्हाद. प्रल्हाद का? तर स्फटिक रूपातून माझ्या परमेश्वराला प्रभूला त्याने यायला लावलं. तो परमेश्वर तिकडे महत्वाचं काम करत असताना त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी त्या प्रल्हादासाठी यायला लागला आणि त्यामुळे मला त्याचा एकदा वध करायचा आहे. बरं, तिसरं कोण? तिसरी द्रौपदी. द्रौपदी का? कारण द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना तिकडे नुकती जेवायची तयारी असताना भगवान श्रीकृष्ण ते सगळं सोडून ताटावरून उठून उपाशी राहून द्रौपदीला वाचवण्यासाठी आले होते, म्हणून द्रौपदीचं हे सगळं झालं आणि द्रौपदीला मला मारून टाकायचं असं तो म्हणाला. ते म्हणे ठीक आहे. मग चौथा कोण? तो म्हणे चौथा म्हणजे अर्जुन. चौथा म्हणजे अर्जुन स्वतःच. त्याला माहित नव्हतं तो अर्जुनाला मारायचं. म्हणजे का? अरे काय मूर्ख आहे म्हणे, याने माझ्या परमेश्वराला ज्याला मी पूजतो त्याला सारथी बनवलं. याची पात्रता काय, याची लायकी काय, त्याला सारथी बनवत असतात का? परमेश्वर हे सगळ्या जगासाठी तो तारणहार आहे, पालन करता आहे, त्याला तुम्ही सारथी बनवता असं म्हणत तो म्हणाला. आणि मग शेवटी अर्जुन भगवंताकडे जातात आणि त्याला म्हणतात, भगवंतांना म्हणतात की तुम्ही म्हणता ते खरं आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त या जगामध्ये अनेक असू शकतात, हे मला आज कळलेलं आहे, मला क्षमा करा, मला या संदर्भातला खूप मोठा गर्व झाला होता. तर शेवटी असं आहे की आपल्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त आहेत, पूर्ण अर्पण करणारे भक्त आहेत. आपल्याला असं वाटत असतं की आपण एवढी भक्ती केली परंतु आपल्याला विशेष काही प्राप्त झालं नाही, परंतु आपण जे काही मागत असतो ते फक्त भौतिक स्वरूपात आपण, उदाहरणार्थ आता प्रवचनकार परत काही हे सांगतात की जे प्रारब्ध आहे ते राहणारच आहे. तुम्ही ते परमेश्वराला मागितलं, मग एखाद्याला कॅन्सर झाला, परमेश्वराची भक्ती केली किंवा मला वाचव यातनं परमेश्वर फार फार तर हे करू शकेल की त्या कॅन्सरमधनं मृत्यू येणार नाही, हे परमेश्वर बघेल. ते जर प्रारब्ध असेल की ते कॅन्सर होणारच आहे आणि तो बरा होणार नाही, किंवा काही लोकांना डायबिटीस वगैरे होतो, मग आता हे ते बरं होऊ शकेल का? कथा सांगितल्या जातात, असा हात लावला एखाद्या गुरूंनी आणि मग तो हार्टमध्ये जे काही होल होतं, छिद्र होतं, ते बरं झालं असं सत्यसाईबाबांबद्दल सांगितलं जातं. आता खरं खोटं माहीत नाही, परंतु ते जरी होत नसलं तरी जे प्रारब्ध आहे असं मोठमोठी माणसं सांगतात की ते भोगायला लागेलच. फक्त ते दुःख हलकं करण्याचं काम परमेश्वर करत असतो आणि तुम्ही जर त्याला ते पूर्ण याने मागितलं. असं साईबाबांची पण एक छान कथा सांगितली जाते की एकदा, तो जुना काळ होता, साईबाबा होते तार वगैरे तेव्हा असायची, पत्र फोन वगैरे फारसं नव्हतं.
तर तेव्हा साईबाबांचा एक भक्त आणि त्याची बायको त्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित होते. आणि मग त्यांनी 8-10 दिवस सेवा केली आणि मग त्यांना एक तार आली की तुमचा मुलगा जो आहे तो आजारी पडलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या. मग ते साईबाबांना म्हणाले की आम्ही जाऊन येतो. साई म्हणाले अरे थांबा, काही गरज नाही तुम्ही जाण्याची. मग परत 2-3 दिवस गेले, दुसरी तार आली. त्यांनी सांगितलं की बाबा आता मुलगा साधारण 70% वाचण्याची शक्यता आहे, 30% तो मृत्यूला कवटाळण्याच्या स्थितीत आहे, तर तुम्ही लवकर या. मग ते म्हणाले आम्ही जातो. बाबा म्हणाले थांबा, काही नाही होत. त्यानंतर मग 3-4 दिवस गेले, पुढची तार आली की आता मुलगा वाचेली शक्यता 30%च आहे, तुम्ही या. आणि त्यावेळेस मी म्हणाले आम्ही जाऊन येतो. बाबा म्हणाले काही गरज नाही, मी सांगितलं ना तुम्हाला जाऊ नका, काय होईल ते होईल. ते म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून आता शेवटचा विषय. त्यानंतर परत 4 दिवसांनी आले, आता 5% शक्यता आहे आणि इथून पुढे जर 2-3 दिवसात तुम्ही आला नाहीत तर तुमचा विषय संपलेला आहे, तुमची त्याची शेवटची भेट होणार नाही, अंत्यविधी उरकून घेण्याची तयारी आता आम्ही सुरू करणार आहोत, कारण हे वाचणार नाही, असं सांगितलं. मग त्यांनी बाबांना परत सांगितलं की असं असं आहे. मग साईबाबा म्हणाले की अरे चिंता करण्याचं कारण नाही आहे, कारण त्याला जी गाठ आली होती ती गाठ मी माझ्याकडे घेतलेली आहे. आणि मग हे जाऊन बघतात तर त्यावेळेस तो मुलगा पूर्णपणे वाचलेला होता. तर असेही काही उदाहरणं आहेत की जिथे परमेश्वरानं त्या किंवा त्या सिद्ध पुरुषानं, मग त्यात स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील, सत्यसाई असतील, कुणीही असतील, यांनी त्या माणसांना वाचवल्याची उदाहरणं आहेत. परंतु तेवढी भक्ती, तेवढी श्रद्धा, तेवढा अर्पणभाव हे जर होऊ शकला तर ते कदाचित होऊ शकतं. आणि म्हणून भक्तीच्या संदर्भामध्ये या साधारण भाषणाचं शेवट करताना मी असं सांगेन की आपल्या प्रत्येकानं कुठलीही अट, कुठलीही कमांड किंवा डिमांड न ठेवता, कुठलीही अट न ठेवता प्रयत्न करून बघितला पाहिजे साधारण वर्षभर की परमेश्वराचं काहीही न मागता परमेश्वराकडे फक्त धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करत मी पुढचं एखादं वर्ष काढेल. 100% श्रद्धा त्याच्यावर ठेवेल, कुठलाही अविश्वास कधीच दाखवणार नाही आणि जे काही असेल चांगलं वाईट ते सगळं परमेश्वराला अर्पण करेल. हे जर आपल्यापैकी कोणी वर्षभर करू शकेल पूर्णपणे श्रद्धा ठेवून, तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या त्या गोष्टी योग्य वेळेस योग्य पद्धतीने घडू शकतात, बदलू शकतात, सकारात्मकपणे होऊ शकतात. आपले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळू शकतात, अडचणी पण दूर होऊ शकतात. असे अनेक प्रवचनकार वगैरे सांगतात की या व्यावहारिक जगामध्ये राहत असताना तुम्ही काहीतरी मागता आणि परमेश्वराची साधना करता. मग ते असं म्हणतात की आता तो काळ गेला की ज्यामध्ये तुम्ही काहीच मागायचं नाही आणि फक्त भक्ती करायची. ठीक आहे, तुम्ही काही मागितलं, परंतु त्या मागण्यातनं दुसऱ्याचं काहीतरी नुकसान होईल किंवा ते मागणं अविवेकी आहे असं काही जर असेल तर ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि तुम्ही जे परमेश्वराकडे मागता ते परमेश्वर, शेवटचा मुद्दा हा, तुम्ही जे परमेश्वराकडे मागता तेच तुम्हाला पाहिजे असतं आणि परमेश्वर तेच देतो असं नाहीये. कारण परमेश्वराला नेमकं काय द्यायचं आहे, त्याने जे दिलेलं आहे ते समजण्या इतकं आपल्याला काही वेळा कळत नाही. आपल्याला त्याची जाणीव नंतर झाल्याशिवाय राहत नाही. असं ते भक्तीचं आहे. म्हणून साधारण एक वर्षभर कुठलाही भाग न ठेवता, भक्ती न विचलित होऊ देता, न ढळू देता, पूर्णपणे जसं अर्जुनाचं लक्ष त्या फक्त माशावर होतं तसं जर एखाद्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आपण करू शकलो. कारण जोसेफ मर्फीचं एक पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, त्याच्यात तो असं सांगतो की आता समजा हा तांब्या आहे आणि या तांब्यावर तुम्ही जर जसं परमेश्वराच्या मूर्तीवर परमेश्वरावर श्रद्धा असते तशी श्रद्धा आपण या तांब्यावर ठेवली, याच्यात काहीतरी आहे मानलं आणि पूर्ण श्रद्धा ठेवली बराच काळ, तर आपल्याला एखाद्या परमेश्वराकडनं किंवा मूर्तीमधनं जे मिळणार आहे तेच आपल्याला यातनं सुद्धा प्राप्त होऊ शकतं. प्रश्न ती मूर्ती कशाची आहे आणि ते नेमकं काय आहे याचा नाहीये. प्रश्न हा तुमची श्रद्धा 100% तुम्ही त्या गोष्टीमध्ये कुठलाही दुजाभाव न ठेवता, विचार न करता दिलेली आहे. त्याचं फळ जे मिळायचं ते तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या वेळेस संकट कमी होईल, निघून जाईल, किंवा किमान दुसरं संकट तरी त्याच्यामुळे येणार नाही. आणि म्हणून जेव्हा भक्ती आपण करत असतो त्यामध्ये कुठलीही अट न ठेवता केलेली भक्ती ही साधारण सर्वोच्च भक्ती असं मानलं जातं. याची मला जाणीव आहे की आजच्या काळामध्ये खूप अवघड आहे की कुठली अट न ठेवता, परंतु तरी सुद्धा दुसऱ्यांचा अविवेक होणार नाही, त्याचं नुकसान होणार नाही. मात्र आपला ते आपण म्हणतो ना की काठीही तुटायला नको पण साप तर मेला पाहिजे, अशा पद्धतीचं जर काही असेल तर होऊ शकतं. असा साधारण आता अध्यात्मातला, धर्मातला नवीन जो भाग आहे तो सांगितला जातो, ज्याला आपण काही प्रमाणात व्यावहारिक असंही म्हणू शकतो.
ते जर आपण करू शकू तर आपल्याला निश्चित पद्धतीनं आणि आपला जो काही परमेश्वर आहे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ते कुठलाही माझ्या दृष्टीने परमेश्वर कोणापेक्षा मोठा किंवा छोटा नाही. मग ती देवी असेल, मग ते गणपती असतील, दत्तगुरू असतील किंवा एखाद्या अवतारी पुरुष असतील, शिव असतील, कृष्ण असतील, श्रीराम असतील, काहीही असू देत. कारण प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या भक्तांना त्या भक्तीवर प्रसन्न होऊन काही ना काही त्यांचं जे काही आहे ते त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना देखील प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपला जो परमेश्वर असेल त्याच्यावर कुठलाही अविश्वास न दाखवता, कारण परमेश्वर परीक्षा वेळोवेळी घेतच असतो, बघूया कितपत याची भक्ती आढळ आहे. हे परीक्षा घेणारे अनेक प्रसंग येतात, त्यात आपण पुढे जातो की मागे राहतो, हा तो महत्वाचा विषय. म्हणून हे कुठलंही आढळता ठेवून कुठलंही ढळणं न होऊ देता जर आपण ते करू शकू तर निश्चित पद्धतीनं आपल्या ज्या सदिच्छा आहेत, सदिच्छा, मी इच्छा नाही म्हणणार, सदिच्छा, चांगल्या इच्छा, त्या आणि मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करूया. आणि यातलं काही चांगलं तुम्हाला जाणवलं असेल तर ते सगळं शेवटी ज्या परमधामापाशी आपण पोहोचणार आहोत सगळे, त्या नियंत्याचं प्रभूचं आहे. आणि यातले जे काही दोष उणिवा तुम्हाला जाणवल्या असतील त्या सगळ्या दोष उणिवा या फक्त माझ्या आहेत, हे मी नम्रपणे मान्य करून आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.